आषाढ महिना संपलेला आहे. श्रावण महिना आता थोड्याच दिवसात संपत येईल आणि भाद्रपद महिना सुरू होईल. कोकणचं जे वातावरण आहे ते तुम्ही आता माझ्या पाठीमागे देखील बघू शकता. सगळीकडे हिरवळ आहे. कवी म्हणतात तसं श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. अगदी तसंच वातावरण इथे सुरू आहे. ऊन पावसाचा खेळ सुरू झालेला आहे आणि शेतातील बरीचशी कामं ही लोकांची संपत आलेली आहेत. त्याच्यामुळे अगदी थोड्याच दिवसात लोकांच्या जीवनातला आनंदोत्सव जो आहे तो सुरू होणार आहे. कारण आषाढ महिना म्हटला की सणांची एका पाठोपाठ एक रांग लागते. अगदी थोड्या दिवसातच गणेशोत्सव आता येईल आणि प्रत्येकाच्याच घरात कोकणात आता गणेशोत्सवाची तयारी सुरू झालेली आहे. तर आज हेच निमित्त साधून आपण इथल्या ग्रामीण लोकांशी संवाद साधणार आहोत. त्यांच्या आठवणीतला श्रावण कसा होता याच्याबद्दल. ज्या लोकांनी अनेक पावसाळे बघितलेत, अनेक श्रावण बघितलेत, त्यांना आजकालचा श्रावण कसा वाटतो हेच जाणून आता आपण घेणार आहोत. आता आपल्यासोबत येथील एक स्थानिक आजोबा आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. आजोबा, तुमचं नाव कसं? महादेव बोंबजी परब. गणपतीची तयारी सुरू झाली आहे का नाही? हो, चालू आता. तुम्ही आजवर अनेक श्रावण महिने अनुभवला असताना आणि मग आता तो श्रावण आता सुरू झालेला असता, तर तेव्हा तुमच्या लहानपणी म्हणा किंवा तरुणपणात जेव्हा श्रावण महिना सुरू होत तेव्हा तुमची कामं कशी असायची? कामा तेव्हा चालूच असायची, पण पाऊस सुद्धा भरपूर पडा. आता काय कमी पाऊस पडतो, त्यावेळी पाऊस भरपूर पडतो श्रावणमध्ये. आणि मग तुम्ही श्रावण महिना येलो की आता जसे रानभाजी येतात तसे तुम्ही रानभाजी आणूक जायचात काय? होय होय, काय काळो किंवा हे चेरा. तुमका कसली भाजी आवडायची? आमका हे गावठी सगळी भाजी आवडतात. काय काळो या परत ह्याची आपल्या काय म्हणतात की ह्याच्या झाडावर असतात ती, आता नाव येणार. काय काळो परत चेरा अशी अनेक भाज्या आवडतात. आणि आता श्रावण महिना म्हटल्यावर आपल्याकडे मासे बऱ्यापैकी खाणत नाही. तुम्ही मासे खातात? नाही नाही, मासे नाही. आता तुम्ही ही गाई गुरं आणलेला असा सर, मग त्यांच्या चारीची व्यवस्था आणि आता होता बऱ्यापैकी? होय, अगोदरसारखी होत नाही आता, कारण लाजरी रानमोडी वाढल्यामुळे आता कमी प्रमाण. हां, पहिल्यांदा लाजरी आणि होती की नाही? नाही, पहिल्यांदा लाजरी रानमोडी नाही. तेव्हा भात शेतीचा काम कसा चालायचा? तेव्हा भात शेतीचं काम जोरदार चालला, कारण पाऊस जाईना, पाऊस वेळेवर पडा. त्यावेळी हंगामाक शेती तेव्हा जता होते, बैल होते, त्यावेळी जोताने शेती करी. आता ट्रॅक्टर झाले. आता ट्रॅक्टर झाले. तुमका किसला आवडता? आताचं काम आवडता काय अगोदर? आताचं ह्या हलक्या भरपूर कमी वेळात भरपूर काम जातं. त्यावेळी जोताना टाईम लागला. आता आपल्यासोबत अजून एक आजोबा आहेत. आजोबा, तुमचं नाव कसं? आता बघू शकता तुम्ही, ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. ऊन पण पडतंय, पाऊस पण लागतो. श्रावणातली हीच खरी गंमत आहे. तुमच्या काळात पण असंच पाऊस पडायचा श्रावणात? मी ऐकलंय की तुम्ही रानभाजी भरपूर खातात, रानभाजी पण आणतात. तर आजपर्यंत तुम्ही किसले रानभाजी बघलात आणि घेऊन तुम्ही ते खाल्लेलं आहात? कारली, अळू, तेरा, तुमच्या ह्याच्यातली सगळ्यात जास्त किसली आवडतं भाजी? अळमी आणि कापाटो. पण अळमी हाडूक थोडे लांब जंगलात जायचं लागतं. तुमचा अनुभव कसं असायचं? अळमी एका जागेवर येते ना, ते परत दुसऱ्या वर्षात त्याच जागेला येते, पण आपण ते लक्ष ठेवू ते जागेवर जाऊन. आता थोड्या दिवसात गणपती येतो, तयारी सुरू झाली की नाही? गणपती सुरू झाली. तुमका जो श्रावण महिना आवडता की भाद्रपद? श्रावण दोन्ही. तुम्ही श्रावण पाळतात? होय. म्हणजे श्रावणाच्या अगोदर मासे बिशे खातात ते नाही? खाल्ले. पण मग श्रावणात राहतात कसे मासे खाल्ल्याशिवाय? श्रावणात आता सवय येते ना, मासे नाही खावते. मग त्या माशांच्या बदली काय मग हे रानभाजी असतात सगळ्या? आजी, तुझं नाव कसं? शुभलक्ष्मी नारायण परब. आपण बघतो की रानभाजी सगळे बरेच जण पुरुष घेऊन येतात रान असून, पण रानभाजी करूची वेगळी पद्धत असते, आपल्या रोजच्या भाजींसारख्या तर नसतात. तुका सगळ्यात जास्त कसली रानभाजी आवडतात? उडायचे शेंगो. कशी करतात ती? किंवा कुडात घालू आहे, किरू आहे, उकड्यात घालू आहे आणि नंतर ते पिळून भाजी करू. कडू असताना ती अळंबी पण असतात, ती कोण कोण म्हणतात फोडण्यात घालत नाही, कोण नाही घालत. मग ती साफ करू होई, मीठ लावून ठेवू होई बरीवर होतात आणि नंतर ती पिळून त्याची भाजी बनवली. आता तुमच्याकडे थोड्या दिवसांनी आता गणपती येतो, तर त्याची तयारी सुरू झालेली असते.
हो ती ते तयारी बरोबर. आता तयारी सुरुवातच आहे सध्या ना. तुझ्या लहानपणातले तुका दिवस आठवतात काय म्हणजे श्रावण जेव्हा सुरू जायचं तो तेव्हाचं श्रावण आणि आताचं श्रावण ह्याच्यात काय फरक असा की तसंच आजपर्यंत असं ना त्यावेळी आम्ही मच्छी बिच्छी सगळा खाय होतो. हा. आता आम्ही कायच नाही 25 वर्ष झाली आमच्या. पण म्हणजे तेव्हाच्या श्रावणात तुम्ही जशी मजा करायचा तशीच आताची मुलं करतात की नाही आताचे खूप करतात तेव्हा तितकी नाही ना मजा. आणि म्हणजे आताची मुलं असं म्हटलं जातं की ती मोबाईलातली पिढी असा तुमची जी पिढी होती ती बाहेर निसर्गात साधायची फिरत होती. आता खरं असं की तुझी जी खरं नातवंड आहे. असत ती तशी नाही नाही तर खरंच असं त्यावेळी कायच नाही होता. हा. हां नाही मोबाईल नाही रेडिओ नाही तिकीट नाही काय टी व्ही नाही. मग असं काय नाही. करायचं तुम्ही तेव्हा श्रावण आम्ही काय नाही आम्ही काम करायचं आणि पोट भरायचं इतकेच माहिती. आणि मग श्रावणात जी शेती असतात आता शेतीची एवढी कामं नसतात पण तरी पण आपल्याकडची लोक असतात ती शेतीत आमच्याकडे जायचं दोरा खूप होती चार खूप आमका हा मग ढोरांका चारीचा काम करायचं चारीचा बैल राखाचा ह्या आमची कामं मोठी. अजून काय काय कामं करायचं म्हणजे श्रावण महिन्यात अजून काय ना मग काय भरायचं तुमचं काय सांगतं. आता आपण बघितला की पाऊस बरोच उशिरा पडलो आता श्रावण पण असा पण कोण कोण म्हणतात की श्रावण पहिल्यासारखं पाऊस पडणार नाही, नाही. नाही. तुझं काय मत आहे याच्यात? पहिल्यासारखं पावसही नाही पहिल्यासारख्या होऊ रे त्यावेळी कसं श्रावण लागलो का पाऊस कमी पडलो. हा. मिरग लागलो का पाऊस जास्त पडायचं. मग काम कसं जाय सांग ते मिरगापूर्वी काम जाय त्या 2-3 नक्षत्र. आता काय असा तोर तो पाऊस जातो तेव्हा उपान बसतो आम्ही. मग त्याच्यात काय असं तर सांग आता काय नाही यंदा होऊर वगैरे गेलेत काय ना अजिबात नाही. मग ही जी परिस्थिती असा सध्याच्या पावसाची आणि शेती आपण बघतो त्याचं समतोल तुम्ही कसं राखणार असेल? तर बिघडच झाली ना त्यावेळीची आणि आताची. त्यावेळी कसा खत घालूच्या आधी औषध मारूच्या आधी भात पिकाय होतो. आता काय सा तुम्ही खत घालताला औषध मारताला तरी पण त्याला किडच लागतं मग असं हा बरोबर. मग काय त्याच्यात ध्यान आहे. पहिले शेतीचा एका समज 5 एकचा आम्ही भात पिकवतो तर ह्या तुमच्या अर्ध्या शेतात पिकला नाही औषधं मारून सुद्धा. आणि त्यावेळी नुसत्या गोवरावर भात पिका त्याच्यामुळे माणसाला आजार नाही होतो. आजार केली झालो साय हे नाही झालं आता. आता आपण कुणकेरीच्या श्रीदेवी भावई या मंदिरात आहोत. आपल्यासोबत एक आजोबा आहे. आजोबा तुमचं नाव कसं? आता आपण मंदिरातच आहोत तर पहिल्यांदा बघा देवाची पूजा करायची म्हटली श्रावणात किंवा आताच्या काळात पण बघितलं तर फुलांची खूप कमतरता असते. मग तुम्ही अशा वेळी देवाची पूजा कशी करता? फुलं आणतो आम्ही बाजारामध्ये आणतो किंवा इतर जमा करतो मिळतात. मग तेव्हाच्या काळात कसं करायचं? तेव्हाच्या काळात फुलं वाकड नव्हती का एवढी वाकड नव्हती त्यावेळी फुलं मिळायची भरपूर फुलं मिळायची. आणि तेव्हा घरांच्या बाहेर पण हां झाडं लावली. झाडं लावली. आता झाडं लावायला मिळत नाही सिमेंटची झाली नाही केली त्यामुळे झाडं लावायला मिळत. आता तुम्ही श्रावण म्हटल्यानंतर उपास हे येतात तुमचा उपास असतो श्रावणात त्याच्यानंतर आमचं असतो मग तेव्हा जेवण कसं असतं? तेव्हा जेवणाचा डाळ भात. तुमच्या काळातला जो श्रावण होता त्यावेळी ते जे उपास होते ती पद्धती होती ती आतापर्यंत तशीच आहे की त्याच्यामध्ये कुठे फरक पडला? थोडा फरक पडला. कशा पद्धतीने जेवणाच्या पद्धतीत फरक पडला का? तेव्हाची जेवणं कशी होती आताची जेवण जेवण डाळ भाताचं जेवण होतं. आणि आता आता हे आहे जेवण पण ते काय संकरित सगळी बियाणं झाली ना त्यामुळे आता थोडंसं काय मिळत नाही कमी. आणि दुसरी गोष्ट अशी की तेव्हा बघा रानभाज्या जास्त असतात. हां तेरा टाका वगैरे भरपूर आमच्या आवडत्या प्रमाणात मिळाले. तुम्ही अजूनही खातात अजून हो आणतात हो तुम्ही? आणतो तेरा टाका आमच्याकडे असतात. पण त्या रानभाज्यांचं प्रमाण कुठेतरी कमी झालंय का की तसं नाही झालं? रानभाज्या मिळतात तेरा टाका वगैरे मिळतात भरपूर मिळतात. आजच्या पिढीला त्या माहिती नाही आहे. हो हां श्रावणात आता तशी बघायला गेलं तर शेतीची बऱ्यापैकी कामं ही कमी झालेली असतात. हो, हो. अशा वेळेस कोकणी माणूस हा कधी शांत बसत नाही त्याला काही नाही काही काम करावं लागतं. हो मग आता सध्या तुमचं काम काय सुरू आहे? जेवणात बसून आता हे काय ओटी वगैरे भरायची कोणत्या जी सेवा करायची हे काम करतो आम्ही. थोड्याच दिवसात गणपती पण येईल हो हो त्याची तयारी झाली आहे? आणि गणपती सुरू आहे आता गणपती करतात पूजा आहे पूजा भेटते. तुझ्या पहिल्यांदा जसं श्रावणात पाऊस पडा तसं पडता काय गे? हो पण असा म्हणजे तेव्हाच्या श्रावणात अशीच भाता वाढत पण तेव्हा गवारेडे आणि येत हो तर येतं यंदा भाताबरोबर जागो आडाग नाही वाढाक ना नाही याचं पोळ जळ लागली आणि वाडाग नाही ते कशामुळे ती जरा आता काय सांगताले पाऊस लागत राहिलो पाऊस लागत राहून आता पाऊस लागत राहिलो आणि तेव्हा पाऊस ना सुरुवाती हो ती जेव्हा लहान होतंय बघ तेव्हा जो श्रावणातलो पाऊस असायचो हो तसं पाऊस आता पडता
आता पडता पास. पण त्या पावसात आणि ह्या पावसात फरक असा काय तसंच असा? आता वाचो फरक हा वाया जळ गेली ना लोकांची औषधं कामा मारले कडे कड्यांची सब मारा ह्या कसा झाला. तुमच्या काळात जशी शेतीची कामं असायची तशी आता पण तशीच असत की त्याच्यात काय बदल झालो? आता नाही. आता घरात हेच मेरू आपले फाल्या कापताना कंटाळा येता आणि ह्या कापूचा लागता. श्रावणात त्या मासे बिशे खाताय काय नाही तुला? खातो बाई. माशाशिवाय चैन नाही पडणार. मासे ना गोलम्याची कडी खुई मटण मासे कधीच घेऊन. आणि ते ना रानभाजी येतात ना रानातून जशी फागला असती भागला ना ती कारेती खुईताळ काळो ते खातात. हो. ते आरोग्याक बरे भाजी आहे ना. हो. आषाढ श्रावण भाद्रपद त्यातही श्रावण महिना हा प्रत्येकाच्या आयुष्यात नवचैतन्य नवी पालवी घेऊन येणारा असतो. आता मगापासून आपण अनेकांच्या प्रतिक्रिया अनेकांच्या भावना जाणून घेतल्या. बदलत्या काळानुसार श्रावणही बदलत आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये निसर्गाच्या बदलावरून जुनी माणसं जसं श्रावण आला हे ओळखत होती तसं आपण खरोखरच ओळखू शकू का? किंवा श्रावण महिना हा फक्त दिनदर्शिकेपुरता मर्यादित राहील हाच प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे.